आणि एक डिफेक्सचा कव्हर्स मध्ये बघायला मिळतोय. बेस्ट ऑफ लक. वळतोय आपण मॅच कडे. स्ट्राईकला बॅटर आपल्याला बघायला मिळतात मिस्टर विकास. टाइम सेट करायचंय जतीन की मॅच इज ऑन. सूरज कामकर वन ऑफ द बेस्ट बॉलर म्हणून शिरगाव संघाचा एक फ्रंटलाईन गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय आणि मॅच स्टार्टचे संकेत देताना आशुतोष वेबर सर. पलटॉस बॉल डाऊन द ग्राउंड. चेंडू मात्र सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. व्हेरी फर्स्ट बॉलला आपला इरादा स्पष्ट करताना येतो या ठिकाणी विकासच्या बॅटमधनं एक दमदार चौकार. चला दर्शनाला म्हणू नका नका, चला दर्शनाला म्हणू नका नका. धावसंख्या 4 वर स्थिरावले. व्हेरी फर्स्ट बॉल विकासच्या बॅटमधनं स्वतःचा आणि संघाचा विकास होतोय. दुसरा चेंडू यावेळेला फुलटॉस चेंडूला ऑन साइडला एक्झिक्यूट केले गेले. मिड विकेटचा खेळाडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला धावत फील्ड करेल. त्यावर सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या बघायला मिळेल ती 5. आता मात्र आपल्याला बघायला मिळेल मिस्टर जयेश जयू एक नामवंत फलंदाज. इथे मात्र संधी आहे. कैलासवासी अंबोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरिया चषक एक मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची टुर्नामेंट. यंदाचं 3रं पर्व आणि या 3ऱ्या पर्वामध्ये प्रत्येक मॅच आपण अनुभवणार आहोत नेत्रदीपक नेत्रलोचक अशी. नगावे गावाला बिलॉंग करणारे एक अप्रतिम व्यक्तिमत्व सन्माननीय विलाची किणी साहेब. आम्ही यांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचा. वेलकम विलाची किणी साहेब. 5 धावा स्कोर कार्ड वरती लेफ्ट हँड बॅटर साठी आपण बघतायत फिल्डिंग सजवली गेली आहे. सूरज कडनं मिड विकेट आणि लॉंग ऑन. उलटा चेंडू यावेळेला मात्र अंपायरच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला जातोय की नक्कीच चेंडू डीप झाला आहे की नाही, कशा पद्धतीचा चेंडू आहे. थर्ड अंपायरकडे रेफर केलेला आहे. कालचं दोन्ही दिवस आमचे तिन्ही पंच ज्या पद्धतीने स्पर्धा हँडल करतायत त्यांचं कौतुक आहे. कमीत कमीत रिव्ह्यू आपल्याला 2 दिवसामध्ये बघायला मिळालं. त्याच्या मागचं कारण आणि नो चेंडूचा कॉल आहे. धावसंख्या मात्र बघायला मिळेल 6 वरती. सन्माननीय महेंद्र किणी साहेब विठ्ठलवाडी यांचं आम्ही शब्दफुलाने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वेलकम सर. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ओ यावेळेला इनसाइड आउट परफेक्ट टायमिंग परफेक्ट एलिव्हेशन. एक कव्हरला डॉमिनेट करतोय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. इथे आलाय जयूच्या बॅट मधनं हवाई फायर षटकार. कारले डोंगराव पडेल धुका ग आई माझी सोल्याव घेतय झोका. कारले डोंगराव पडेल धुका ग आई माझी. थँक्यू. सन्माननीय महेंद्र किणी साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला आलंय. मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करतायत. यावेळेला मिस टाइम शॉट बॉल हवेमध्ये. यस नो आणि टेकन. जयूच्या खेळीला लागतोय फुल स्टॉप पूर्ण विराम. भरला ढगाने नीला भाला. भरला ढगाने नीला भाला. पाणी पडतय ग डोंगराला. पाणी पडतय गो डोंगराला. तुझ्या दर्शनाला येईल जाईल गो भक्त थांबलाय आडोशाला. थँक्यू. न्यूमॅन प्रशांत घरत येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. टेनिस क्रिकेट विश्वातील विस्फोटक बॅटर म्हणून ज्यांनी वलंकित केले आपलं नाव. एक अप्रतिम फलंदाज म्हणून ज्याची वर्णी लागते तोच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बघूया या ठिकाणी मात्र कशा पद्धतीने आपल्या संघाला योगदान देईल. धाव्या स्कोर कार्ड वरती 12-12 आणि जयू मात्र तंबूच्या आसऱ्याला परतलाय. त्याची जागा घेण्यासाठी प्रशांत घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नामवंत खेळाडू टेनिस क्रिकेट विश्वातील मातब्बर खेळाडू म्हणून ज्यांची वर्णी लागते. परंतु क्रिकेट हे सातत्याने तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं. नव्याने प्रारंभ करावा लागतो.
तरच सातत्याने तुमचं नाव वल्लंकित होतं. तुम्ही आदर्शवत जेव्हा बॅटिंग कराल तेव्हा खऱ्या अर्थाने आणखीन तुम्ही चांगले फलंदाज बनतायत. पुढचा चेंडू या वेळेला आल्या आपला क्लास दाखवताना ग्रेट शॉट फिनिश करतायत. कव्हर पॉइंट रिजन मधनं हा अप्रतिम असा आलाय षटकार. धावसंख्या 6 ने फ्लाय होत पोहोचले ती तब्बल 18 वरती. 18 धावा ऑन स्कोर कार्ड. आपला इरादा स्पष्ट करताना प्रशांत. अनेक वर्ष टेनिस क्रिकेट हाताळल्यानंतर जी प्रसिद्धी मला मिळालेली आहे ती माझ्या अविरत मेहनतीमुळे मिळालेली आहे आणि त्या मेहनतीचा क्लास मी आज या स्पर्धेमध्ये दाखवेन. हा इरादा पक्का आणि कव्हर पॉइंटच्या वरून मारला एक जबरदस्त सिक्सर छक्का. धावसंख्या बघायला मिळते ती 18 वरती. सूरज कामकर हाही एक मातबर गोलंदाज आहे. अराउंड द विकेट. पुढचा चेंडू यावेळेला मात्र परफेक्ट टायमिंग, परफेक्ट एलिव्हेशन. जातोय सरळ चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट मधनं आलाय. चौकार. सन्माननीय विलाची किणी साहेब नगावे गावातील एक अनमोल असं रत्न आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 2000 रुपयाचं भरीव आर्थिक सहाय्य आलंय. मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करते. नक्की संपूर्ण मंडळ आपलं ऋणी राहील. सन्माननीय विलाची किणी साहेब एक अप्रतिम असं आर्थिक सहाय्य. तर पहिलं षटक संपलं या ठिकाणी. जतीन किणी आम्हाला सांगतायत 6 मिनिटाचा वेळ घेतलेला आहे. 14 मिनिटं आहेत आपल्याकडे 3 षटकं संपवण्यासाठी. याची नोंद घ्या आपण. प्रत्येक टाइम या ठिकाणी प्रत्येक मिनिट लक्षात ठेवलं जाईल. प्रत्येक संघाला तो डिसिप्लिन असेल याची आपण नोंद घ्या. प्रामुख्याने सकाळच्या सत्रामधले शिरगाव संघाने खूप चांगलं कॉपरेट केले त्याबद्दल आम्ही त्यांना थँक्यू म्हटलंय. वळूया मॅचकडे. गोलंदाजी ट्रॅक वरती नितेश दाखल झालाय. पुढचा चेंडू अतिशय सुंदर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्लिअर करतायत. आणखीन एक चौकार येताना विकासच्या बॅट मधनं आलाय चौकार. धावसंख्या 4 ने फ्लाय होताना 24 वर स्थिरावली गेली आहे. 26 वरती स्थिरावली गेली आहे. 26. थोडासा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू अलॉंग द कार्पेट खेळला गेला. मिड विकेटला सरळ क्लिअर करत येतोय चौकार. मिस्टर नितेश तयार. गोलंदाजी ट्रॅकवर राईट मोर द विकेटचा मारा करताना इथे मात्र डॉट चेंडूच्या शोधात आहे नितेश. आणि यावेळेला 360 मध्ये खेळताना चेंडू सरळ जातोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. आणखीन एक येतोय बॅक टू बॅक. दुसरा चौकार. स्कोर 4 ने फ्लाय होताना पोहोचला येतो 30-30. ढोल डोलतय वाऱ्यावर बाय माझी ढोल डोलतय वाऱ्यावर. ढोल डोलतय वाऱ्यावर बाय माझी ढोल डोलतय वाऱ्यावर. 30 धावा स्कोर कार्ड वरती. विकास एक अप्रतिम बॅटिंग करताना मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपलं ट्रेडमार्क दाखवतायत. याही वेळेला फॉलिंग स्वीप. आजकालच्या आधुनिक क्रिकेट मधला जबरदस्त शॉट खेळताना विकास ऑन फायर होताना बॅक टू बॅक 3 चौकार कन्सिक्युटिव्ह चौकार. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले पोहोचले 34. नितेश मात्र लेंथ लाईनच्या शोधामध्ये अतिशय अप्रतिम अशी बॅटिंग करतायत विकास. बघूया नितेशला कम बॅकिंग करता येईल का. फ्रंटलाईन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये नितेशकडे भरपूर मोठी जिम्मेदारी आहे. ते मात्र वेगावरती स्वार होता. डॉट बॉल आलाय. अशा डॉट चेंडूची गरज शिरगाव संघाला. पहिलं षटक थोडंसं एक्सपेन्सिव्ह. त्याच्यानंतर 3 सलग चौकार. थोडंसं संकटामध्ये सापडलेलं आहे आणि अशा वेळेला मात्र कुठला गोलंदाज आपल्या संघाला धीर आधार देईल तेही महत्वाचं ठरणार आहे. अजिंक्य मराठा शिरगावसाठी. पुढचा चेंडू यावेळेला सरळ स्लॉट मध्ये चेंडू एक्झिक्यूट केला गेला. लॉंग ऑनला क्लिअर करत लॉफ्ट केला गेलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आलाय. बिग 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 सिक्सर. माझ्या साजनी माऊल्या गाठ उतरू. 6 ने फ्लाय झाले.
40 वर पोहोचलंय. धावांचा पाऊस पडतोय. या स्पर्धेतला उच्चांक आहे 5 षटकातला 88 धावांचा. पुढचा चेंडू आणि याही वेळेला जबरदस्त पूल सक्सेसफुल मिड विकेटला क्लिअर करत विकास ऑन फायर. 2 षटकं संपलेली आहेत आणि धावा स्कोर कार्ड वरती 46. आमच्या मान्यवरांची मांदियाळी आमच्या मुख्य मंचावरती बघायला मिळते. अतिथी देव भव ही आपली संस्कृती आणि आपण त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करतोय. सन्माननीय विलासजी किणी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही मनोजजी पाटील सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आपला अमूल्य वेळ देत आहेत विलासजी किणी साहेब. वेलकम, आपला हार्दिक स्वागत. या पुष्पाप्रमाणे आपण सदैव फुलत राहा ही आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. त्यानंतर सन्माननीय महेंद्रजी किणी साहेबांचं स्वागत करण्यासाठी शशिकांत भोईर सरांना आम्ही विनंती करतोय. महेंद्रजी किणी साहेब वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे हृदयाच्या अंतःकरणापासून. आपण आलात, आमच्या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल धन्यवाद. आपला यथोचित शुभ सन्मान केला जात आहे. वळूया आपण मॅच कडे. 46 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. तेवीसच्या सरासरीने या ठिकाणी स्कोर कार्ड आपल्याला बघायला मिळतंय. 88 धावांचा उच्चांक आहे. 2 षटकं अर्नाळा संघाने आपल्या नावावरती नोंदवलेली आहेत. परंतु क्रिकेट कालच्या दिवसामध्ये तुम्ही बघितलं असेल काय रंग बदलतो क्रिकेट. म्हणूनच स्टार्ट चांगली आहे, खूप चांगली गोष्ट आहे. फिनिश चांगली तुम्हाला करावी लागेल. कालच्या आपण दिवसामध्ये बघितलं 3 चेंडू 5 धावा झाल्या नाही, 12 चेंडू 7 धावा झालेले नाही आहेत. हे कालच्या दिवसामधलं गोलंदाजाने अक्षरशः मॅच मध्ये जो रोमांच निर्माण केला तो खूप टॉप क्लास रोमांच होता. आणि या मॅच मध्ये बघूया अजिंक्य मराठा शिरगाव संघ कमबॅकिंग करेल का. 2 षटकं 46 धावा असताना कुठला असा गोलंदाज अजिंक्य मराठा शिरगावला आधार देईल किंवा विकास आणि प्रशांत यांची जी उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी आहे ती अविरतपणे अशीच पुढे चालू राहील हे बघण्यासाठी आपण ऐकत राहा, बघत राहा. मानाची, सन्मानाची, हक्काची, प्रतिष्ठेची टुर्नामेंट बाप्पा मोरिया चषक. गोलंदाजी ट्रॅक वरती अफाक आलाय. एक जबरदस्त गोलंदाज आहेत अफाक. प्रचंड असा अनुभव अफाककडे. अनेक वर्ष टेनिस क्रिकेट ज्याने हाताळलेलं आहे असा अफाक मात्र यावेळेला गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 घेऊन मार्गस्थ होत आहेत. यावेळेला टॅप करण्यासाठी मजबूर केला गेला. ऑफसाईडचा थोडासा बाहेर टाकलाय. चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय. डिब्बाकोट पॉइंटला पाठलाग सुरू झालाय. सुंदर स्टॉप तिथे बघायला मिळतोय. धावसंख्या 2 ने आकार घेताना पोहोचेल ती 48 वर. चांगला चेंडू आणि तेवढ्यात उच्च दर्जाचं फलंदाजी प्रशांतकडनं बघायला मिळाली. थोडासा पॉपिन क्रीजचा सुंदर उपयोग केला गेला. ऑफस्टमच्या बाहेरच्या चेंडूला पंच केलं, थोडंसं टॅप केलं आणि डीप पॅकेट पॉइंटला एक्झिक्यूट केलं होतं. सुंदर शतरक्षण शिरगाव संघाकडनं 48 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अफाक पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय आणि इथे अप्रतिम शॉट सिलेक्शन. फ्लॅट 6 येताना लॉंग ऑनला क्लिअर करताना प्रशांत ऑन फायर. चोपन्न धावा स्कोर कार्ड वरती. प्रशांत आपलं ट्रेडमार्क दाखवत आहेत. खूप चांगल्या रिदम मध्ये बॅटिंग करताना दिसत आहेत प्रशांत. ओ माय गॉड, भरपूर शॉर्ट बॉल लॉंग ऑनला क्लिअर केले. आसमानी टोला बघायला मिळतो. धावसंख्या 60 वर जाऊन पोहोचले. भरपूर शॉर्ट बॉल आणि या शॉर्ट बॉलला पनिशमेंट प्रशांत कडनं बघायला मिळते. टॉच चेंडू आहे आणि प्रॉपर मिडल ऑफ द बॅट तुम्ही कराल. अर्नाळा संघाला पण बघताय 3 बॉलची पॅनल्टी आहे आणि इथे मात्र धावा आहे 60. खूप जबरदस्त बॅटिंग. फक्त या 15 चेंडू हाताळले गेलेत, त्याच्यामध्ये 1 चेंडू फक्त डॉट आहे. कारण प्रत्येक चेंडूवरती आक्रमकता आणि त्याच्यामध्ये यश संपादन केलंय आणि 1 सिंगल. रिहान दुर्गेश 11 अर्नाळा संघ
आपल्या चांगल्या लयमध्ये चांगल्या मोमेंटम मध्ये धावांचा पाऊस पाडतायत आणि थोडंसं बॅकफुट वरती घेऊन जात आहेत अजिंक्य मराठा शिरगाव संघाला. ते कम बॅकिंग करण्याची कुठलीही संधी नाहीये. पुढचा चेंडू क्रमांक 4 घेऊन तयार. इथे फुलटॉस मिस टाइम की क्लिअर सरळ पाठवलंय लॉंग ऑफच्या डोक्यावर आणखीन एक दर्जेदार षटकार. 66. ये महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवला पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा लटकार नाला योगा. थँक्यू. प्रशांत जबरदस्त बॅटिंग करतायत आणि इथे बॅट बॉलचा कॉल. 67 धावा ऑन स्कोर कार्ड. प्रत्येक चेंडूवरती आक्रमकता, त्याच्यावरती यश आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर हे चित्र आपण सातत्याने बघतोय 3 षटकामध्ये. 67 धावांचा पल्ला गाठलाय. अजूनही याही वेळेला मात्र जबरदस्त शॉट सिलेक्शन लॉंग ऑफला क्लिअर केले याही वेळेला आणि धावसंख्या पोहोचले ती 73 वर. 73 धावा स्कोर कार्ड वर. प्रशांत घरच नाव ऐकता प्रशांत घरच नाव. हे प्रशांत घरच नाव ऐकता प्रशांत घरच नाव. थँक्यू. 73 धावा ऑन स्कोर कार्ड. षटकार चौकार षटकार षटकाराची आतषबाजी प्रशांतच्या बॅटमधनं बघायला मिळते आणि याही वेळेला इनसाइड आउट जबरदस्त क्लिअर करताना आणखीन एक दर्जेदार षटकार. प्रशांत ऑन फायर. धावसंख्या पोहोचली ती 79 धावा. सलग 5वा षटकार इथे बघायला मिळतोय प्रशांतच्या बॅटमधनं. 3 षटक कंप्लीट झालेले आहेत. 79 स्कोर कार्ड वरती. पहिल्या षटकामध्ये 22, दुसऱ्या षटकामध्ये 24 आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 33. 8 चेंडू 42 धावांवरती खेळतायत प्रशांत. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण बघतायत नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं जाते. दुर्वेश स्लॉगर मध्ये दुर्वेश दाखल झालाय आणि इथे मिस टाइम शॉट. संधी आहे झेलची आणि इथे दुसरा धक्का लागतोय विकासच्या रूपानं अर्नाळा संघाला. चला न्यूमॅन लवकर घाई करा प्लीज. थोडीस वॉर्मअप करत जा. विघ्नेश न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. दुसरा धक्का या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये. विघ्नेश तयार मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली गोलंदाजी करतायत दुर्गेश. ओ गुड बॉल. टाळ्यांचा गजर बघायला मिळतो आणि अशाच गोलंदाजीची गरज आहे. संकट समयी मात्र दुर्वेश क्लास दाखवत आहेत. डेथ ओव्हर मध्ये कन्सिस्टन्सी ठेवण्याचा प्रयत्न आहे. 2 चेंडू डॉट आल्यात बऱ्याच कालावधीनंतर आणि ही ऊर्जा मात्र दुर्वेशला आणखीन घातकता सिद्ध करण्याची प्रेरणा देईल का, हा एक प्रश्नचिन्ह मनामध्ये घर करतोय. आणि त्याचं उत्तर येते येस. आम्ही मात्र लेंथ लाईनला मेंटेन करणार. शेवटच्या क्षणापर्यंत टफ फाईट देण्याचा प्रयत्न असेल. सत्यनारायण कोपरी विपक्ष चिंचणी. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाच्या संघनायकांनी त्वरित टॉसच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. सत्यनारायण कोपरी विपक्ष चिंचणी. चांगली गोलंदाजी दुर्वेश कडनं. पुढचा चेंडू आणि इथे मात्र क्लिअर करतायत मिड विकेटला विघ्नेश. धावसंख्या 6 ने फ्लाय झाल्याने पोहोचले तब्बल 85. चेंडू झालेल्या चौथ्या षटकातील 4 मध्ये आपण बघू शकाल फक्त 6 धावा खर्च केल्यात दुर्वेशनं. एक क्लासमन गोलंदाजी. 2 चेंडू अजूनही शेष आहेत आणि दुर्वेश पुढचा चेंडू घेऊन आणखीन एक दर्जेदार चेंडू हाताळला गेलाय. गुड बॉलिंग.
अतिशय सुंदर गोलंदाजीचं पुत्तकरम बघायला मिळते. 85 वर स्कोर कार्ड थांबलं गेलंय. या मैदानावरती 88 धावा चेस होता होता वाचलेले आहेत. इथे कुठलेही टार्गेट चेस होऊ शकतं, कारण हे मैदान तसं आहे. ही हक्काची, मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची टुर्नामेंट. इथे प्रत्येक वेळेला तुम्हाला नवीन काय बघायला मिळेल. आणि दुर्वेश, क्या बात आहे, जो संघ वेगानं स्कोर कार्ड पुढे नेत होता त्याला मात्र पूर्णतः थांबवलं गेले. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्टे ऑन 85 रन. शेवटचे 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. पहिल्या षटकामध्ये 22, त्याच्यानंतर 24, त्याच्यानंतर 33 आणि फक्त 6 धावा चौथ्या षटकामध्ये. आणि अभिनंदन खऱ्या अर्थाने की 18 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट केलेली आहेत. गुड जॉब शिरगाव संघ. सत्यनारायण कोपरी विपक्ष चिंचणी, दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी यायचं आहे. फक्त 3 चेंडूचा खेळ शेष याची आपण नोंद घ्या. 85 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. या मैदानावरती गोलंदाज ज्या वेळेला आपल्या गोलंदाजीची सुंदर लेंथ लाईन मेंटेन करतात, एक्युरेसी त्यांच्या जवळ ठेवतात, तेव्हा पलटवार हा किती वेगाने होते कालचं चित्र प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येईल. आणि क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा खेळ आहे, हे सार्थक ठरवलंय कालच्या दिवसाने. बघूया 85 झालेल्या शेवटचे 3 चेंडू हाताळताना जर कमीत कमी धावा खर्च केल्या तर मॅच मध्ये जे एन्जॉय आहे, जे एंटरटेनमेंट आहे ते एकदम टॉप क्लासचं असेल, इज नो डाऊट. बघूया गोलंदाजी ट्रॅक वरती सूरज आलाय. 22 धावा खर्च केल्या होत्या, परंतु संघनायकानं पुनश्च सूरजवर विश्वास ठेवलाय. प्रशांतच्या समोर सूरज उभा आहे. बघूया प्रशांतला शांत ठेवतोय की प्रशांतची विस्फोटक बॅटिंग पुनश्च या ठिकाणी स्टार्ट होत आहे. एक जबरदस्त नॉक खेळतायत प्रशांत. 85 वरती स्कोर कार्ड थांबले गेले. पहिला चेंडू आणि इथे मात्र आपण बघतायत थोडस मिसफील्ड, फंबल झालंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 87 रन्स ऑन स्कोर कार्ड. व्हेरी फर्स्ट बॉल ऑन साइडला चेंडूला खेळला होता. लॉंग ऑनच्या खेळाडूने खूप चांगलं शतरक्षण, 2 धावा खर्च केलेले आहेत. 87 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. एक थोडीशी शेवटचे 2 चेंडू. सूरज कामकर या शेवटच्या 2 चेंडू मध्ये आपला क्लास दाखवतील की प्रशांत नावाचं वादळ आणखीन आक्रमक होईल. गतीला परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, एफर्ट्स, व्हाट अ ग्रेट एफर्ट्स. पण बघतोय जबरदस्त एफर्ट्स थर्ड अंपायर कडे रेफर केले गेले, परंतु काय एफर्ट्स लावले गेलेत, काबिले तारीफ, मेरिटोरियस परफॉर्मन्स, प्रशंसा के पात्र, अद्भुत फिल्डिंगचा नजराणा पेश केलाय. काय घडलंय नक्कीच आमच्या वॉर रूम मध्ये बघायला मिळते. परंतु क्रिकेटचा क्लास वाढवणारी ही सुंदर झेप आपल्याला बघायला मिळते. एटी 7 स्कोर कार्ड थांबले गेले. शिरगाव संघानं योग्य वेळी केलेली कमबॅकिंग सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढवतील का? या मॅच मधला जो सस्पेन्स आहे, जे आकर्षण आहे, ते उंच शिखरावरती घेऊन जाईल का? हे सेकंड हाफ मध्ये आपल्याला बघायला मिळेल. परंतु तुर्ताच मॅच क्लास 1 आहे. नॉट आउट. चला 1 टू गो. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू. 87. जबरदस्त एफर्ट, चांगला प्रयत्न हे रत्न ईश्वराईपेक्षा श्रेष्ठ असतं, हे सातत्याने आपल्याला माहित आहे, अवगत आहे. बघूया अंतिम चेंडू सूरज कशा पद्धतीने मात्र यावेळेला हाताळेल. 2 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात, म्हणजे मागच्या 8 चेंडू मध्ये फक्त 8 धावा आलेल्या आहेत. हा अजिंक्य मराठा संघाचा एक चांगला पलटवार आहे, चांगली कमबॅकिंग आहे व्हेरी शॉर्ट टाइम मध्ये. ऑल इज वेल दॅट एंड वेल. शेवटचा चेंडू आणि यावेळेला प्रशांत OUT आउट गॉन. टार्गेट सेट केलं गेलंय 88 धावांचा जो उच्चांक आहे श्री जागमाता रावळे संघाच्या नावावर आहे. तर आपण
वळतोय टॉस कडे. सत्यनारायण कोपरी विपक्ष चिंचणी संघाचे संघनायक या टॉस साठी आणि कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये करतोय आपण परिवर्तन. ऐकूया प्रमोदजी शेडगे सरांचा गोड आवाज. तुर्तास आपण बळतोय टॉस कडे. महेंद्रजी किणी साहेबांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. सत्यनारायण कोपरी विपक्ष चिंचणी मधला बॅटल आपण बघणार आहोत. परंतु ज्या पद्धतीनं अजिंक्य मराठा शिरगावनं कमबॅकिंग केलं, या मॅच मधला जो सस्पेन्स आहे, जो रोमांच आहे, तो मात्र कायम बघायला मिळेल आणि एक चांगलं डिसिप्लिन आपल्याला बघायला मिळते. अर्नाळा संघाकडनं गुड जॉब. चुबारी यांचं आम्ही स्वागत करतोय. वेलकम चुबारी. कोपरी संघाचे संघनायक हरीश पाटील सरांचं या ठिकाणी स्वागत. महेंद्र किणी साहेबांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. एका बाजूने अमोल 11 आहे आणि एका बाजूने बाप्पा मोरिया. कॉल कोणाचा असेल की चॉईस हवी आहे? कोपरी संघाचा कॉल असेल. बाप्पा मोरिया आणि आलाय बाप्पा मोरिया. टॉस जिंकलाय. कसं वाटतं या ठिकाणी प्रथमतः दाखल झाल्यानंतर जे अप्रतिम नियोजन आहे, कसं वाटतं हरीश? खूप छान वाटते आणि इथे आम्ही दरवर्षी खेळायला येतो आणि हे बाप्पा मोरयाचं आयोजन खूप छान आहे. आपण प्रत्येक मॅच मध्ये बघतो ज्यावेळेला एक गाव एक कन्सेप्ट असतो, कुठेतरी वसई पालघर डहाणू विभागातील संघ येत असतात, परंतु उशिराने येतात. तर थोडेसे मॅच दिरंगाईने चालू होते, त्याच्यानंतर 2-3 षटकाच्या मॅचेस होतात. तर याच्यावरती काय उपाय शोधला पाहिजे? प्रत्येक टीमने सहकार्य केलं पाहिजे कमिटीला. आता तुम्ही टॉस जिंकलेले आहेत, तर डिसिजन तुमचं असेल क्षेत्ररक्षण करणार. त्याचं पॅसिफिक रिझन काय आहे? काय असं काही रिझन काय नाही. किती धावापर्यंत थांबवण्याचं एक प्लॅनिंग असेल? 50 ते 60 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक हरीश तुम्हाला. चुबारी या ठिकाणी टॉस हरला, टॉस जिंकला असता काय घेतलं असतं? आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं. चिंचणी टू विठ्ठलवाडीचा प्रवास आणि त्यानंतर आपल्या ग्राउंडची आठवण देणार असं एक ग्राउंड आहे, एक सुंदर ग्राउंड आहे. काय म्हणशील या मैदानाबद्दल आणि आयोजनाबद्दल? इथलं आयोजन खूप छान असते. आम्ही लास्ट टाइम पण बहुतेक आम्ही फायनल मारली इथे आणि मन्या आणि त्याचा भाऊ आणि आम्ही खूप जवळचे मित्र. पण योगायोग आम्हाला इथे खेळायला भेटला. मन्याचा पण थँक्स म्हणेन की आम्हाला त्यांनी खेळायला इकडे चान्स दिला. सध्याच्या मॅचेसमध्ये म्हणजे 4-5 मॅचेसमध्ये चिंचणी संघाचे असे कुठले फलंदाज आहेत ते चांगली बॅटिंग करतात आणि आज इथे ते चांगला त्यांचा खेळ दाखवतील? आम्ही आता मी आणि एक रावरेच सिनियर आहे, बाकी सर्व यंग आहेत. बघू आता, क्रिकेट आहे, काय पण होतं आणि मुलं यंग आहेत, काय होते बघूया. बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकलाय कोपरी संघाने आणि आमंत्रित केले प्रथम फलंदाजीसाठी चिंचणी संघाला. जाऊया आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये, तिथे ऐकूया प्रमोदजी शेडगे सरांचा गोड आवाज. थँक्यू व्हेरी मच अजितजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पहिल्या इनिंगमध्ये त्यांचा आवाज ऐकलात, मनपूर्वक धन्यवाद. आपण पाहतायत ही स्पर्धा अप्रतिम आणि सुंदर दर्जाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कैलासवासी कुमार अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरिया क्रिकेट ग्रुप विठ्ठलवाडी यांच्या सौजन्याने बाप्पा मोरिया चषक 2024 आणि वर्ष तिसरे या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. आज सुंदर वातावरण पाहायला मिळतं. आल्हाददायक आणि निसर्गरम्य अशा वातावरणात वसलेलं हे मैदान. टायमर यावेळेला सेट केले गेले, लक्षात घ्यायचंय. 5 षटकं. प्रथमतः आपण पाहिलं 4.3 षटकं ही आपण खेळली गेली. ते अर्नाळा टीम जो संघ आपल्याला पाहायला मिळतोय, रेहान 11 अर्नाळा असा संघ पाहायला मिळतोय. चला लवकरात लवकर सामना स्टार्ट करायचा आहे. 4 षटकं ही तुम्हाला 20 मिनिटे फक्त दिले जातील, याची दखल घ्या. जर 1 सेकंद जरी पुढे गेला तरी सुद्धा तुम्हाला सर्कलमध्ये एक खेळाडू आणणे अनिवार्य राहील, याची दखल घ्यायची. आलेल्या आमच्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करूया क्रीडा नगरीमध्ये. अतिशय सुंदर सजलेली ही क्रीडा नगरी. आज वसई विरार आणि पालघर डहाणू चे संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. एकूण 8 संघांना प्राधान्य दिले गेले या स्पर्धेच्या माध्यमातून. क्लास बॅटिंग
88 रन एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ज्यामध्ये 29 धावांचा विकास दसगर चिकाने सुपर बॅटिंग केली. जयेशने एक षटकार ठोकला परंतु प्रशांत घरत आल्या 44 रन्स काय बेमिसाल बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळाले. विकासजी किनी यांचे मंचावर या ठिकाणी आपण पाहत आहेत उपस्थित झालेले आहेत, या मैदानात उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. विराथन खुर्द, सचिनजी पाटील विठ्ठलवाडी यांनाही मी विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. पहिलाच बॉल ऑफ साईडला अतिशय सुंदर ड्राईव्ह खेळला जातोय, एकदा वर्जित केली जाईल. शशांक आणि एका साईडला सूरज हे दोन्ही बॅटर मात्र धुरंधर खेळाडू आहेत. त्याचप्रमाणे विशालजी भोईर धनसार यांना मी विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. पहिल्या बॉलवर विघ्नेश गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख सातत्यपूर्ण पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर एक धाव आली. 20 मिनिटे तुम्हाला दिलेली आहे 4 षटकांमध्ये. आज वेळेचं बंधन फार तुम्हाला जोपासावं लागणार आहे कारण वेळ कोणाचा गुलाम नाहीये, वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. ऑन साईडला काय फटका खेळलाय, नजाकत भरा शॉट, सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर, 1 बाउन्सने क्लिअर होतोय. मेल अप्रतिम बाप्पा मोरिया चषक चौकार. खूप चांगला फटका पाहायला मिळाला, अतिशय देखणा फटका होता सूरजच्या बॅट मधून. ही क्वालिटी आहे सूरजची. विघ्नेश साखतोडे एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या गोलंदाजाकडे ती क्वालिटी आहे विकेट घेण्याची. आणि ज्या पद्धतीने 2 बॉल्स आतापर्यंत खेळ समाप्तीवर झाला आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली. प्रशांत गरत, प्रमोद ली सारखा खेळाडू आपण पाहू शकाल, संदीप करवत सारखा खेळाडू आज 40+ क्रिकेट अफलातून खेळताना पाहायला मिळतात. हा चेंडू पाहिला, न्यायाला सरळ सोडून दिलं होतं. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 6 या धावसंख्येवर. दोन्ही संघांना एक रिव्ह्यू या ठिकाणी दिला गेलाय आणि तो रिव्ह्यू तुम्ही कधीही घेऊ शकता, परंतु कॉट बिहाइंड आणि LBW या 2 गोष्टींसाठी तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाहीये. 2 बॉलचा खेळ झालाय, 6 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. आजचा सलग 3रा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. नरेशजी आबा घरत यांच्याकडून मंडळाला 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. अप्रतिम इनसाइड आउटचा फटका, काय क्लास, अप्रतिम सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता काय बॉडमॅनचा उपयोग केला. सूरज खामकरच्या बॅट मधून येतोय शिरगावचा ब्रँडेड षटकार. तीन बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली गेली. कुंदन गरत यांचं अप्रतिम डीजे आपण पाहतायत. श्रवण इंद्रियांपर्यंत विविध संगीत आपल्या पर्यंत पोहोचतायत. कॅन्डी, थँक्यू व्हेरी मच. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचली गेली. 12 रन्स काय बॅटिंग केली आतापर्यंत. यावेळेला आपण पाहू शकाल सरळ चेंडू निघून जाईल. खूप सुंदर पद्धतीने पॅडल स्वीप खेळला जातोय. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल अप्रतिम चौकार. डोंगरचे माऊले तुझे आयलू मी दर्शनाला, ना तुझ्या पाय. कृपया करून शिरगाव टीमला विनंती करेन की कोणत्याही प्रकारचं कमेंट पास करू नका. मैदानाच्या बाहेरून आपण कमेंट पास करायची नाहीये, अन्यथा पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. याची दखल घ्या. संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग कशी करावी याचं ताजं उदाहरण सूरज खामकरला पाहायला मिळतोय. इथून ऑफ साइडला क्लास, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट, सुपर टायमिंग. 6 धावा, धावसंख्या 22. नवरा बरा गोबाय, बरा गोबाय, बरा गोबाय.
बॅटिंग केले पहिल्या षटकामध्ये सूरजच्या अगेन्स्ट 22 धावा आल्या होत्या आणि टिट फॉर टॅट अशा पद्धतीने सावे मोटार यांच्या माध्यमातून चिंचणी 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. या वेळेला मी थांबणार नाहीये. काय बॅटिंग केलंय, चहू बाजूने खेळण्याची क्षमता बाळगणारा खेळाडू सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहतायत. काय एक्झॅक्टली त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. पंच दर्शवत असताना पॉपिंग क्रीजचा आय थिंक सो त्या यावेळेला पाहायला मिळतोय. नो बॉलचा इशारा आला आणि चौकार मिळाला. चौकार +1 अशा पद्धतीने 5 धावा मिळतील आणि फ्रेडचा सिग्नल त्या यावेळेला दिला गेलाय. म्हणजे 5 धावा ऍड होत आहेत. 27 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. कालचा दिवस आपण पाहिला 29 धावांचं एक षटक आपल्याला पाहायला मिळालं होतं. म्हणजे कधी गोलंदाजाला ही साथ देते खेळपट्टी तर कधी फलंदाजाला साथ देताना खेळपट्टी पाहायला मिळते. 33 धावा आजच्या दिवसात अफाकच्या गोलंदाजीवर पाहायला मिळत आहेत. म्हणजे 29 धावेला सुद्धा ओव्हरटेक केलं. संघाची धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचले गेले. काय बॅटिंग केले. फ्रेडचा सिग्नल मिळालाय. सूरज खामकर बॅटला चुंबन करत असताना पाहायला मिळतोय. कारण याच बॅटने आपल्याला नाव दिलंय आणि त्या बॅटला आपण मान सन्मान दिला पाहिजे. यावेळेला हा चेंडू आपण पाहू शकाल रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली असती, परंतु इथून आपण पाहू शकाल चेंडू डॉट येत असताना षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार सुरुवात ही अजिंक्य मराठा शिरगाव टीमची पाहायला मिळते. आणि स्पेशली जर आपण पाहिलं तर सूरज खामकरने जी बॅटिंग केली ना ती अफलातून पाहायला मिळते. अफलातून टायमिंग पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचली गेली. आता उर्वरित बॉल आहे 24 आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 61. पहिलं षटक किती मिनिटात झालं जतीन किनी आम्हाला दर्शवतील. 6.5 मिनिटे लागली. लक्षात घ्या तुम्हाला 13.5 मिनिटे आहेत. आता टायमिंग वाढत जाईल. पहिलं षटक मॅक्झिमम 3 ते 4 मिनिटं तुम्ही कंप्लीट करताय तर 4 षटकही तुम्हाला परफेक्ट 20 मिनिटात फेकता येतील. परंतु तुमच्या हातामध्ये आहे ते कॅल्क्युलेशन कसं करायचंय. संघाची धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचली. 24 बॉल 61. हर्षद गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 ऑनफिल्ड पंच पाहायला मिळत आहेत. आशुतोष व्यवहारे सर आणि एका साईडला विशाल नाईक सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांच्या दरम्यान एका साईडला पालघर तालुका वसई तालुका. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. थोडेसे शफल झाले होते. मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपला येऊन प्ले करण्याचा प्रयत्न केला परंतु तिथून चेंडू सरळ निघून जातोय प्रशांत घरतच्या हातामध्ये. आज वसई तालुक्याला अभिमान असावा. ISPL मध्ये ज्याची निवड झाली इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग अर्थातच लवकरच सर्वांच्या भेटीला येईल. स्ट्रीट टू स्टेडियम असं स्लोगन आपल्याला पाहायला मिळतं त्या स्पर्धेचं. पुन्हा एकदा बॉल तयार. संघाची धावसंख्या 27. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. शफल होऊन खेळण्याचा मनसुबा बाळगला. एकदा वर्जित केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 28 रन 28 रन. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होताना आपल्याला पाहायला मिळते. शेखर किणी आमचे गुणलेखक आहेत. मेहुल पाटील, जतीन किनी, अनुराग चव्हाण कॅमेरामॅन आणि त्याच पद्धतीने कपिल पाटील यांना आपण पाहू शकतायत. ही संपूर्ण एंटायर टीम. तर तिसरे पंच विरल नायर सर यांना सुद्धा आपण पाहू शकाल. कैलासवासी कुमार, अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरिया क्रिकेट ग्रुप विठ्ठलवाडी यांच्या सौजन्याने बाप्पा मोरिया चषक 2024. चला अर्नाळा टीम थोडंसं कॉपरेट करा. जरी तुम्हाला 20 मिनिटे दिली परंतु त्याचा परिपूर्ण उपयोग त्याच पद्धतीने करा. कारण ऑलरेडी 2 तास उशिराने आपण दाखल झालात तर त्याचं थोडंसं कुठेतरी आयोजकांना कॉपरेट करा. ऑन साइडला काय फटका खेळलाय. सूरज थांबणार नाहीये. सूरज म्हणतोय रडायचं नाही तर लढायचंय. मोडेन पण वाकणार नाही. 6 धावा. राजा शोभतोय भारी हा शेतकरी रांगड्या मातीतला. राजा शोभतोय भारी हा शेतकरी रांगड्या मातीतला. क्लास बॅटिंग पाहायला मिळते. क्वालिटी दर्जाची बॅटिंग कशी करावी याचा परिपूर्ण फॉर एक्झाम्पल देत असताना सूरज खामकरला आपण पाहतायत.
लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर कसा असावा, सलामीवीर कसा असावा, अपेक्षित धावा कशा याव्यात, कोणत्या बॉलवर कसं खेळायचं, कोणत्या गोलंदाजाला कसं टार्गेट आणि चॅलेंज स्वीकारायचं, या सर्व काही गोष्टींचा अभ्यास सूरज खामकरकडे आहे. इथून हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेलाय परंतु फिल्डरला निवडलं. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. गुड कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गॉन. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 34 रन. नेस्टर धंबा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि काय जबरदस्त खेळाडू इंडियन क्रिकेटर जरूर आपल्याला पाहायला मिळतो, परंतु ओमान या संघातून खेळत असताना सातत्याने खूप चांगलं क्रिकेट आपण पाहू शकलात. ओमान क्रिकेट च्या माध्यमातून नॅशनल क्रिकेट टीम मध्ये त्याची वर्णी लागली गेली होती. तोच नेस्टर पुढे सरसावला आणि चांगला झेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 34 बॉल फेकून झाले ते 4. अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतो. आल्या आल्या स्वागत केलं जातं गोलंदाजाचं हर्षदचं. अतिशय देखणा फटका. ग्लोरियस शॉट. चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 38 वर जाऊन पोहोचले गेली. 5 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. आक्रमकता कशी दाखवायची याचं प्रात्यक्षिक दाखवत असताना 50 रन अजून सुद्धा नितांत गरज आहे विजयासाठी. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 19 बॉल मध्ये 50 रनची आवश्यकता अजिंक्य मराठा शिरगाव या टीमला. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर असुद्धा या स्पर्धेचा रूल आहे. दुर्वेचा हा फटका या वेळेला काय गॅप शोधला. फ्लॅट 6 येत असताना आक्रमकतेचा सितारा दुर्वेश इज ऑन अ फायर. काय बॅटिंग केली आतापर्यंत. सूरज खामकर बाद झाल्यानंतर दुर्वेशनी जबाबदारी स्वीकारली. आता 18 बॉल आणि 44 रनची आवश्यकता अजिंक्य मराठा शिरगाव टीमला. 2 षटकांमध्ये वेळ किती घेतलाय जतीन किनी आम्हाला यावेळेला दर्शवत असताना 12 मिनिटे घेतलेत. म्हणजे आता 2 षटक तुम्हाला 8 मिनिटात फेकायचे आहेत. याची दखल घ्या. दोन षटक पाहायला मिळाली. 2 षटकांमध्ये आक्रमकतेचा सितारा दुर्वेश आपल्याला पाहायला मिळतोय. छोटा पॅक बडा धमाका. सुपर बॅटिंग. चांगली गोलंदाजी सुद्धा. 6 धावा फक्त खर्च केल्या होत्या. 1 विकेट सुद्धा त्याने विथ द बॅटने पाहायला मिळाली. म्हणजेच बरोबरीने चालले. तिथे सेहान 11 अर्नाळा टीम आपण पाहतायत. अप्रतिम चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. दोन्ही संघ बलाढ्य. संदीप खरवतला गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. कॅप परिधान करून गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय. लक फॅक्टर ठरलं गेलंय. संदीप खरवत अनेक विकेट हॅट्रिक, अनेक मेडन ओव्हर आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अनेक मैदाने ज्यांनी गाजवलेत. आज काय करेल याकडे लक्ष असणार आहे. कारण क्रिकेट या खेळामध्ये तुमचं सातत्य, काल काय झालं हे विसरून आज नव्याने मी सुरुवात कशी करणार आहे हे या आपल्या क्रिकेटने शिकवलं गेलंय. कधी कधी दिवस खराब असतो खेळाडूंचा, परंतु ते विसरून सुधारणा करणं हे आपल्या हातामध्ये असतं. आपण गेल्या वर्षाचं फॉर एक्झाम्पल घ्या. करण अंबाला 21 बॉल ज्याने ISPL मध्ये टाकले. अक्षरशः तो मात्र थोडेसे त्याचे अश्रू उघडले गेले होते, परंतु त्याच खेळाडूने पुन्हा एकदा सुधारणा केली आणि ISPLचा मॅन ऑफ द सिरीजचा हकदार बनला. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण पाहतात खेळाडूंमध्ये सुद्धा चढ उतार येताना पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांकडून फार मोठ्या अपेक्षा असतात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत असताना 2 षटकांचा एकंदरीत खेळ झालाय. 44 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. ऑफ्टनच्या थोडासा बाहेर निघून खेळण्याचा मनसुबा बाळगला. एकदा वर्जित केली जाते. फिल्डर जयू पुढे सरसावत असताना आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 45 वर जाऊन पोहोचली गेली.
आज पुन्हा एकदा 45 नंबरची जर्सी परिधान करणारा 587व्या टेस्ट मॅच मध्ये आपण पाहिलं तर थोडंसं निराश केलं रोहित शर्माचा हा आकडा पाहायला मिळतोय. तर 82 धावांवर बाद झाला यशस्वी जायस्वाल रनआउटच्या स्वरूपात. हे सुद्धा एक वेगळीच कहाणी पाहायला मिळते. खूप चांगला चेंडू दुर्वेश थोडासा शफल होऊन काढण्याचा प्रयत्न केला गेला होता. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 45. फार कमी प्रमाणात टेस्ट क्रिकेटमध्ये आपण रनआउट होताना पाहिले. सरळ बॅटचा उपयोग केलाय. ऑन ड्राईव्ह खेळत असताना विघ्नेश अर्नाळाचा हा हार्दिक पंड्या म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 46 वर जाऊन पोहोचली गेली. संदीप करवतला आणला आणि तिसऱ्या षटकामध्ये जो धावांचा वेग होता तो कमी होताना पाहायला मिळतोय. इथून जर आपण पाहिलं तर खूपच ऑफ्टमच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि ते रिव्ह्यू या ठिकाणी जरूर घेतला गेलाय तो शशांकच्या माध्यमातून. आपण थर्ड अंपायर रेफर करूया. बॅटर कॉल आहे, पंचांचा ओरिजिनल डिसिजन फेअर डिलिव्हरी. प्रफुल्ल करत आमच्या व्यासपीठावर पाहायला मिळतात, नवज्योतजी किनी पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहू शकतात बंडू म्हात्रे साहेब सकाळच्या 17 पासून या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत. दीपेश म्हात्रे, कल्पेश पाटील, कुंदन घरतला आपण पाहू शकाल, वैभव घरत होते, संदीप किनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. संपूर्ण मेजॉरिटी फेअर डिलिव्हरी. इथून तुम्ही शफल होतायत तर डेफिनेटली त्याचा फायदा तुम्हाला मिळणार नाही. हा गोलंदाजाला त्याचा बेनिफिट मिळेल. गोलंदाजाने गोलंदाजी करावी तरी कुठे, हा खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. त्यासाठी आपण शफल वाईट बॉल फेकून झाले 4. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरं. 46 वर धावसंख्या थांबले. काय बॉलिंग केलं आतापर्यंत संदीप करवत नाही. टायगर अभि जिंदा आहे असं म्हणायला हरकत नाही या संदीप करवतच्या बाबतीमध्ये. ओल्ड इज गोल्ड. खेळाडूने सुद्धा त्याच्यावर विश्वास टाकला आणि आतापर्यंत खूप चांगली रणनीती आखली गेली. थर्ड मॅन आतमध्ये घेतला जातोय सर्कल मध्ये. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन. काय गोलंदाजी केले या वेळेला. 5 बॉलचा खेळ झालाय. शशांक परिपूर्णतः त्या क्रीज मध्ये, बॅटिंग क्रीज मध्ये परिपूर्णतः चाचपडण्यास भाग पाडले गेले. संघाची धावसंख्या स्थिरावली, 46 वर जाऊन पोहोचले गेले. विजयासाठी अजून सुद्धा 42 रनचं नितांत गरज आहे. 42 रनची. पुन्हा एकदा हसफिचिट करण्याचा प्रयत्न. षटक, सफल षटक याला म्हणतात. का मी चांगला गोलंदाज आहे, का माझ्या संघाने माझ्यावर विश्वास टाकलाय. जरी आज 40+ मी क्रिकेट खेळत असलो तरी सुद्धा माझ्यामध्ये ती गुणवत्ता आहे. याला म्हणतात परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास यावेळेला दर्शवून दिला गेलाय. संदीप करवतने आपल्या बोटांतील जादू दाखवली. 3 षटकं फेकलेत, ती मिनिटे लागलेत 15.5. म्हणजे तुम्हाला आता जवळजवळ 4.5 मिनिटं आहेत हे षटक टाकण्यासाठी. स्पर्धेच्या माध्यमातून संदीप करवत एका साईडला आपण पाहू शकतायत. खूप चांगलं इम्प्रूव्हायझेशन खूप महत्वाची गोष्ट असते. इम्प्रूव्हमेंट. 12 बॉल आहेत. गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. करण नेस्टर धंबा आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर. ओमान क्रिकेटच्या माध्यमातून त्याने खूप चांगलं क्रिकेट खेळलं. 2021 पासून तो जॉईन झाला त्या संघामधून. ऑन साईडला ह्या वेळेला जर आपण पाहिलं तर सुंदर पद्धतीने ऑन ड्राईव्ह खेळत असताना एकदा वर्जित केली जाईल. एकच धाव्यावर सॅटिस्फाईड होत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 47 धावा. पहा, पहिले 2 षटक आपण पाहिली तर 44 धावा फलकावर होत्या. तिसरं षटक आलं. तिसऱ्या षटकात संदीप करवत नावाचं वादळ आलं. त्याने परिपूर्ण फलंदाजाला शांत ठेवलं. अवघ्या फक्त 2 धावा खर्च केल्या. इकॉनॉमिकल गोलंदाजी. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. यस विशाल नाईक सर वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 48 धावा. युट्यूबच्या माध्यमातून जे आमचे लाडके श्रोते जोडले गेलेत त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागतम आणि धन्यवाद. पुन्हा एकदा अप्रतिम चांगला चेंडू पाहायला मिळाला. शशांक खेळण्याचा प्रयत्न करतायत परंतु अचानक यावेळेला खेळपट्टीवरून टप्पा पडल्यानंतर चेंडू टॉस होताना फ्लाइट मिळते चेंडूला आणि प्रशांत गरेच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. ऍज अ विकेट किपर अप्रतिम आपण पाहू शकाल. सरळ बॅटचा उपयोग केला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला गेलाय परंतु तिथे फिल्डर येत आहेत, कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. करण व्हेरी वेल कॅच. गॉन.
BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला Volvo Mercedes जोडीवाला शिरगाव टीम बॅट्समन नेम प्लीज. संकेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 48 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 4. नेस्टर आपल्या अनुभवाचा परिपूर्ण फायदा उचलत असताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, 4 बॉलचा खेळ झालाय. पहिल्या बॉलवर 1, दुसऱ्या बॉलवर 1, तिसरा बॉल वाईड आला होता, नंतर डॉट आला, एक डॉट आला आणि विकेट मिळाली. आता वाईड नंतर डॉट आलेला आहे, लक्षात घ्या. शफल होऊन खेळला होता शशांक. यस, परफेक्ट. यस, थँक्यू व्हेरी मच. 4 बॉल झाले. थोडीशी शेखरकिने यांच्याकडून मिस्टेक झाली होती. आमचे जे मॅन्युअल स्कोरर आहेत, वाईड नोट केलं नव्हतं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. ती महाचेंडू नाहीये असं पंचांचं म्हणणं आहे. यस, वाईड बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 49-49. पहिल्या षटकात दमदार सुरुवात झाली, 27. दुसऱ्या षटकात 17 आणि तिसऱ्या षटकात फक्त अवघ्या 2 धावा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. विकास तस्कर डायरेक्ट हिट करत असताना पाहायला मिळतोय. आणि इथून आपण पाहू शकताय चेंडू निघून जाईल. विकासने जरूर डायरेक्ट हिट केला होता, परंतु त्याला परिपूर्णतः स्टंप्सला लागून चेंडू फार वेगाने निघून जातोय. थर्ड अंपायर रेफर केला गेला, डिसिजन पेंडिंग आहे. पाहायचं किती धावा मिळतील या बॉलवर. OUT आउट. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत विकास दसगर. अतिशय चांगली फिल्डिंगचा दर्जा विकासच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष आपण पाहिलंय. एक फक्त मला तो झेल सोडताना आठवतो जुचंद्रच्या मैदानात. आतापर्यंत विकासला खूप चांगली फिल्डिंगचा दर्जा त्याचा अप्रतिम राहिलाय. ग्रेट फिल्डर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 49. इंजुरी असताना सुद्धा मात्र मी चांगलं क्रिकेट खेळेन हा त्याचा विश्वास आहे, हा त्याचा कॉन्फिडन्स आहे. कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. क्रिकेट हाच आमचा धर्म झालाय, हेच प्रत्येकाने आता व्यापून टाकलंय. दुसरा सामना आपल्या भेटीला येईल. दोन्ही संघ सज्ज होतील. चिंचणी टीम 2 हात करणार आहे. एका साईडला श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या टीमला. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळतील. इथून करणचा हा फटका पाहायला मिळतोय, अगदी सुपर पाहायला मिळेल. षटकारात परावर्तित केलं गेलं. 6 धावा, 55 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय नेस्टरच्या हातखंडामधून. सुंदर मैदानाची रचना आपण पाहू शकाल. हिरवळ पाहायला मिळतंय आणि प्रत्येक खेळाडूला हे हवंसं मैदान आपण पाहू शकतायत. ज्या अनुषंगाने प्रत्येक खेळाडू येतो तो भारावून जातो. काय मैदान आहे हेच फक्त वाक्य निघतं प्रत्येक मुखातून प्रत्येकाच्या.
करणचा फटका मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. चेंडू निघून जाईल विघ्नेशच्या हातामध्ये टिप मिड विकेटला. तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. अजिंक्य मराठा शिरगाव या टीमची 56 या धावसंख्येवर 4 षटकांचा अगदी योग्यरीतीने खेळ समाप्तीवर झालाय. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 32 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 6 बॉलमध्ये 32. काय इतिहास रचला जाईल याकडे सुद्धा लक्ष असेल. 4 षटक ही कंप्लीट झालेत. परफेक्ट 20 मिनिटाच्या अगोदर कंप्लीट झाले म्हणजे कव्हर केले. पहिले षटक 6.5 मिनिटे लागली होती. असं वाटलं होतं की कदाचित 30 जो सर्कल मध्ये आपल्याला एक प्लेअर येताना पाहायला मिळेल, परंतु इथे कंप्लीट झालेत. 20 मिनिटे परफेक्ट आपल्याला पाहायला मिळाली. परफेक्ट झालेली आहेत. पहिल्या षटकाचा मी अंदाज केला आणि त्यानंतर आपण पाहू शकलात. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक संदीप करवतने 3रं षटक जे हाताळलं होतं अप्रतिम पाहायला मिळालं. यानंतर सत्यनारायण कोपरी 2 हात करणार आहे चिंचणी या टीम बरोबर. श्रेया 11 टेंबोडे टीम 2 हात करेल. युवा उमरोळी. दोन्ही संघाचे जर उपस्थित असतील तर प्लीज आपण फॉर्म फिलअप आणि टी शर्ट कलेक्ट करा. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बराच वेळ चेंडू हवेत राहतोय. विघ्नेश त्या ठिकाणी एक परफेक्ट प्लेअर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. फलंदाज बाद. तेंबे तेंबे पाणी पड ग पाणी पड पोशे आलो घराकड. तेंबे तेंबे पाणी पड ग पाणी पड पोशे आलो घराकड. यो रिम झिम पाणी भिजू घरानी जीव माझा तडफड. यो रिम झिम पाणी भिजू घरानी जीव माझा तडफड. तेंबे तेंबे पाणी पड राणी एक घर. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. अप्रतिम स्विचिटचा फटका क्लास पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल. कैलासवासी अमोल पाटील स्टँडला अभिवादन देणारा एक अप्रतिम दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. जे प्रेक्षक वर्गांना जरूर यावेळेला आपण पाहू शकताय. त्यांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून गेला होता. चौकार मिळाला. चौकाराने संघाची धावसंख्या अजिंक्य मराठा शिरगाव टीमची जाऊन पोहोचते 60 रन्स. 28 रनची आवश्यकता 4 बॉल मध्ये. ऑन साइडला खेळला गेलाय. फिल्डर आहेत परंतु तिथे चुकी झाली. सायमन त्या ठिकाणी होते आणि इथून चेंडू निघून जाईल. 4 धावां करता मिळेल चौकार. तीन बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 64 रन. शिरगाव म्हटलं तर पार्थ मोरे एक जबरदस्त खेळाडू. सातत्याने आपण पाहतोय. लयबद्ध असलेला खेळाडू आपण पाहू शकाल. आज इंजुरीने थोडासा त्रस्त आहे परंतु लवकरात लवकर रिकव्हर होईल आणि पुन्हा एकदा ग्राउंड जॉईंट करेल. अनेक स्पर्धा येणं बाकी आहेत. यावेळेला सरळ बॅटचा खूप चांगला वापर केला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक क्लास फटका पाहायला मिळतोय. शानदार स्ट्रोक. षटकार. 6 धावा. टिट फॉर टॅट जशास रोकटोक उत्तर दिलंय ते आपण पाहू शकाल. अजिंक्य मराठा शिरगाव टीमने सुपर बॅटिंग पाहायला मिळाली. सूरज खामकरच्या बॅटमधून ज्या धावांचा वेग वाढला असं वाटलं की जिंकतील अशी चर्चा सुरू होती, परंतु काय फटका खेळला रॉबिन उत्तप्पा कॉपीबुक स्टाईल मध्ये. आणि खास करून जर आपण पाहिलं तर राम नरेश सरवान ची आठवण करून दिली या फटक्यावर. ग्रेट टायमिंग. या षटकाराने संघाची धावसंख्या 76 वर झाली आणि 11 रन्सने पराभूतच्या छायेत जावं लागलं, परंतु चांगलं कॉपरेट केलं अजिंक्य मराठा शिरगाव टीम. आयोजकांच्या वतीने आपलं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करीत आहोत आणि जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. चला आपण हँडशेक करूनच मैदानाचा ताबा सोडायचा आहे. हा या स्पर्धेचा रूल आहे. लक्षात घ्या. डिसिप्लिन इज मोस्ट इम्पॉर्टंट क्रिकेटच्या खेळामध्ये. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम. भरत पाटील एका साईडला